सांगलीमध्ये परंपरागत काँग्रेसची जागा सोडल्याची सल. खडसेंच्या भाजप प्रवेशाला नेमका कुणाचा खोडा? नो वॉटर नो वोटचा नारा देणारं कुठलं गाव आहे? आणि महायुतीच्या 6 जागांचं भिजत घोंगडं यासह महत्त्वाचे स्पेशल रिपोर्ट आता पाहूयात सविस्तर. तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दक्षिण मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड इच्छुक होत्या आणि या जागेसाठी त्यांनी दिल्लीमध्ये हायकमांडशी चर्चाही केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. आता उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर या जागेसाठी काँग्रेसमधून भाई जगताप, नसीम खान, राज बब्बर यांचीही नावं चर्चेत होती. तर या संदर्भामध्ये वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. आपल्यासोबत वर्षा गायकवाड आहेत. ताई, काय सांगाल? खूप खूप अभिनंदन. काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर मी खूप पक्षाचे धन्यवाद व्यक्त करू इच्छिते की ज्या तऱ्हेने पक्षाने माझ्यावर सातत्याने विश्वास व्यक्त केला आहे. मग जसं आपल्याला माहिती आहे की मी संघटनात्मक पदं देण्याच्या बाबतीमध्ये असेल, तरुण वयामध्ये आमदार करण्याच्या बाबतीमध्ये असेल, मंत्रिपद असेल किंवा आता मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे. आणि अजून एक जबाबदारी म्हणून उत्तर मध्य मुंबईची जी आहे ती आज घोषित करण्यात आली उमेदवारी. आणि त्याच्यामध्ये मला धन्यवाद मानायचे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचे, सोनिया गांधीचे, राहुल गांधीजींचे, रमेशजींचे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आदरणीय नेते उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांचे. मी अपेक्षा करते की या सर्व आता 20-25 दिवसाच्या काळामध्ये जनतेचा मला भरभरून आशीर्वाद मिळेल, भरभरून प्रेम मिळेल आणि जनता मला निवडून देईल. खरं तर ताई, तुम्हाला हा आशीर्वाद दक्षिण मध्य मुंबईतून घ्यायचा होता. त्यासाठी तुम्ही फार आग्रही होता. तुम्ही नाराज झाल्या होत्या. मात्र दक्षिण मध्य मुंबई भेटू शकलेली नाही, उत्तर मध्य मुंबई भेटली. असं आहे की दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदारसंघ असल्यामुळे मी बिलकुल त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवारी मागितली होती आणि पक्षाने जो निर्णय घेतला की हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उमेदवार अनिल देसाईने देण्यासंदर्भातला निर्णय झाला. त्यांचं स्वागत करून तुम्ही काल आलेला, मी त्यांचं काम करायला मी 8 दिवसापासून सुरुवात केलेली आहे. आणि आज पक्षाने असा निर्णय घेतला की वर्षा गायकवाड तुम्ही उत्तर मध्य मुंबईमधून लढा. मुंबईचे अध्यक्ष आहे, माझा मतदारसंघ बाजूला, मी राहते उत्तर मध्य मुंबईमध्ये. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की पक्षाने जो पण निर्णय घेतलेला आहे, जनतेला मला एक सांगायचं आहे की मी काम करणारी कार्यकर्ता आहे, प्रश्नांना तड लावून त्या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत लढणारी कार्यकर्ता आहे आणि सहज उपलब्ध असलेले उमेदवार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता मला आशीर्वाद देईल आणि हे जे युद्ध आहे हे देशाच्या संसदेमध्ये जाणार आहे. त्यामुळे राष्ट्र घडवण्यासाठी आणि देशाचं संविधान जर आपल्याला बळकट ठेवायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून ही लढाई खूप महत्त्वाची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.